मित्रो नमस्कार. टेटच्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज या ठिकाणी आपण बोलणार आहोत. टेटवर माननीय सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून त्याचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. आजची शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी अपडेट. RTE 2010 साली लागू झाल्याच्या नंतर त्यामध्ये टेटचे प्रावधान आहे. 2010 नंतर नियुक्त शिक्षकांना RTE नुसार टेट अनिवार्य आहे. त्यानुसार काही शिक्षकांनी टेट पास न केल्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली. ते प्रकरण ट्रिब्युनल, उच्च न्यायालय असा प्रवास करत सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने फक्त 2010च नाही तर सर्व शिक्षकांना टेट कंपल्सरी केली. त्याशिवाय पदोन्नतीसाठी देखील टेट अनिवार्य करण्यात आली. 2010 पूर्वी नियुक्त आणि ज्यांच्या सेवा 15-20 वर्ष झाल्यात अशा शिक्षकांसाठी तो एक धक्का होता. हे शिक्षक त्यांच्या नियुक्तीच्या वेळेस आवश्यक असलेल्या सर्व अटी आणि शर्तींची पूर्तता करून सेवेत आले होते. एक शिक्षक गेली अनेक वर्षे एक विषय शिकवत होता, त्यामुळे तो त्या विषयामध्ये पारंगत होता. परंतु नियुक्तीच्यासाठी आवश्यक असलेली स्पर्धा परीक्षा जुन्या शिक्षकांना द्यायला लावणे हा त्यांच्यावर अन्याय होता आणि त्यामुळे संपूर्ण देशभर या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवण्यात येऊ लागला. AIJACTO ही देशातील सर्व शिक्षक संघटनांची एकत्र आलेलं व्यासपीठ यांनी दिल्लीमध्ये प्रचंड मोर्चा काढला. सर्व राज्यामध्ये शिक्षक संघटनांनी आपापल्या राज्यांना, राज्य सरकारांना सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचं आवाहन केलं. दिल्लीमध्ये झालेल्या मोर्चात देखील ही मागणी होती. त्याला अनेक राष्ट्रीय पक्षांनी पाठिंबा दिला. अनेक संसद सदस्य या मोर्चासमोर येऊन जुन्या शिक्षकावर हा अन्याय असल्याचं त्यांनी ठामपणे मत मांडलं आणि त्याविरोधात संसदेमध्ये आपण आवाज उठवण्याचं आश्वासन दिलं. त्याप्रमाणे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, बिहार अशा अनेक राज्य सरकारांनी टेटच्या संदर्भातील पुनर्विचार याचिका दाखल केल्या. AISTF या माध्यमिक शिक्षकांच्या राष्ट्रीय संघटनेनं देखील या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली. या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी करण्याचा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आणि त्यानुसार काल सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट रूम 8 मध्ये जस्टिस दीपांकर दत्ता आणि जस्टिस मनमोहन यांच्या खंडपीठासमोर या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी झाली. यामध्ये शिक्षकांच्या वतीने नामवंत विधिज्ञ माननीय मुकुल रोहतगी, अभिषेक मनु सिंघवी, सलमान खुर्शीद आणि AISTFच्या वतीनं रितू पुरी आणि अशा अनेक वकिलांनी जोरदार बाजू मांडली. टेटमुळे सुमारे 25 लाख शिक्षकांचा प्रश्न निर्माण होणार आहे. ही अट जर शिथिल नाही केली तर 25 लाख शिक्षक नोकरीला मुकतील आणि त्यामुळे कोट्यावधी विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. अशा प्रकारचा जोरदार युक्तिवाद माननीय सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला.
RTची अधिसूचना 2010 साली लागू करण्यात आली आणि त्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करणे हा देखील शिक्षकांवरचा अन्याय आहे, किंबहुना कायद्याच्या दृष्टीनं असं करता येणार नसल्याचंही शिक्षकाची बाजू मांडताना या विधिज्ञांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाला पटवून दिलं. त्याचबरोबर दीर्घकाळ सेवा केलेल्या शिक्षकांना अशा प्रकारची सक्ती करता येणार नसल्याचंही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. ही बाब कायद्यास सुसंगत नसल्याचे शिक्षकाची बाजू मांडताना हे विधिज्ञ म्हणाले. टेट पदोन्नतीसाठी लागू करण्याचा निर्णयही असाच अनाकलनीय आहे. पदोन्नती देताना सेवा शर्ती असतात, सेवा ज्येष्ठता आणि इतर बाबी विचारात घेऊन पदोन्नती दिली जाते. पदोन्नतीमध्ये अनुभव महत्त्वाचा असतो, त्यासाठी सेवा ज्येष्ठता असते, परंतु टेट त्यासाठीही अनिवार्य करणं हा सेवा ज्येष्ठतेचा आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाच्या विसंगत असल्याची बाजू न्यायालयात मांडली गेली. एकंदरच शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडून देणाऱ्या या निर्णयाच्या बाबतीत शिक्षकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले 5 वर्ष सेवा असलेल्या शिक्षकांना यामधून जरी सूट मिळालेली असली तरी 52 वर्षाच्या टांगती तलवार आहे. जर हा निर्णय याचा पुनर्विचार झाला नाही किंवा त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही तर 25 लाख शिक्षक हे नोकरीला मुकतील. देशामध्ये एक अराजक अशी परिस्थिती शैक्षणिक क्षेत्रामध्ये निर्माण होईल. एवढ्या अनुभवी शिक्षकांना कार्यमुक्त केल्याच्या नंतर कोट्यावधी विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल, ते वाऱ्यावर सुटतील आणि त्यामुळे हा निर्णय रद्द करावा. RT लागू झाल्याच्या नंतर जे शिक्षक नियुक्त झाले त्यांच्यासाठी टेट अनिवार्य करणं ही बाब कायद्याशी सुसंगत आहे, परंतु त्याचा पूर्वलक्षी प्रभावाने त्याची अंमलबजावणी करणं, पदोन्नतीसाठी ती लागू करणं हा जुन्या शिक्षकांवर, अनुभवी शिक्षकावर अन्याय आहे. हीच बाजू आज सर्वोच्च न्यायालयामध्ये अतिशय जोरदारपणे मांडण्यात आली. सुरुवातीला कडक भूमिकेत असलेले माननीय न्यायमूर्ती हे नंतर नरम झाल्याचे दिसून आले आणि यातून काही मार्ग काढता येतोय का अशी विचारणा त्यांनी केली. याचाच अर्थ शिक्षकांच्या बाजूनं काहीतरी चांगला निर्णय येण्याची शक्यता आहे. सुनावणी तर पूर्ण झालेली आहे, युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. आता यामधून आउटपुट काय येतं आहे, टेटच्या बाबतीत पुनर्विचार याचिकांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं आहे याची उत्सुकता संपूर्ण देशातील 25 लाख शिक्षक आणि कोट्यावधी विद्यार्थ्यांना आहे. या सर्वांना सर्वोच्च न्यायालयाच्या लिखित निर्णयाची अपेक्षा आहे. तो लवकरच येईल. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.